Hello student, welcome to all of you. I am Miss Rupali Yadav and today we are going to continue with career oriented course in insurance and risk management. आपण करिअर ओरिएंटेड कोर्स इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंटमधला फर्स्ट टॉपिक स्टडी करत आहोत. फर्स्ट टॉपिकमध्ये आपण 3 पॉईंट्सचा स्टडी केलेला आहे. त्यामध्ये जोखीम व्यवस्थापन म्हणजे काय असेल तर किंवा जोखीम ओळख, जोखीम मूल्यांकन, धोका टाळणे धोका टाळणे हे आपण लास्ट लेक्चरमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण अंमलबजावणी, जोखीम व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारची आहे किंवा कशी केली जाते ह्याचा आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. जोखीम व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी. ओळखलेल्या धोक्यांचे व्यवस्थापन आणि संधीचा फायदा घेण्यासाठी धोरणात्मक योजना तयार करण्याच्या प्रक्रियेला जोखीम व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी म्हणतात. अशा प्रक्रियेस अनेक प्रकार लागू शकतात. हे कार्य करणाऱ्या संस्थेच्या व्यवसाय संस्कृतीवर, मागील प्रयत्नांचा इतिहास, उपलब्ध संसाधने, प्रकल्पात सहभागी असलेल्या व्यक्तींची संख्या आणि इतर घटकांवर अवलंबून असते. पहिल्यांदा आपण कोणताही धोका आला तर तो ओळखता आला पाहिजे की कोणत्या प्रकारचा तो धोका आहे आणि त्या संधीचा फायदा घेण्यासाठी ज्या धोरणात्मक योजना आपण तयार करतो त्या तयार करण्याच्या प्रक्रियेला जोखीम व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी म्हणतात. यामध्ये अशा प्रक्रियेस अनेक प्रकार असतात. तर त्यामध्ये काय असतं की जी कार्य करणारी संस्था आहे त्या संस्थेच्या व्यवसाय संस्कृतीवर किंवा मागील प्रयत्नांचा इतिहास असेल, उपलब्ध जी संसाधने आहेत किंवा प्रकल्पात सहभागी असलेल्या व्यक्तींची संख्या आणि इतर घटकांवर हे अवलंबून असतात. यामध्ये काय आहे की अंमलबजावणी विविध प्रकारे केली जाऊ शकते. उदाहरणार्थ विपणन मोहीम, प्रकल्पामध्ये जोखीम व्यवस्थापन, योजनेसाठी अनेक अंमलबजावणीच्या पद्धती स्पर्धात्मक फायदा विकसित करण्यासाठी किंवा राखण्यासाठी उपलब्ध आहेत. व्यावसायिक वातावरणात व्यवसाय ऑपरेशन्सची जटिलता किंवा जोखीम प्रोफाईल आणि वित्तीय आणि भांडवली बाजार ज्यामध्ये ते कार्य करतात, प्रभावी जोखमीचे ते महत्त्व वाढवत असतात. जोखमीची अंमलबजावणी कशाद्वारे केली जाते हे आपण बघूया. कशाद्वारे दर्शवली जाते. पहिला आहे की परिवर्तनशीलता कमी करणे, घटकाचे कार्यप्रदर्शन, जोखमीशी संबंधित भिन्नतेमध्ये संरेखित करणे आणि एकत्रित करणे, व्यवस्थापन भागधारकांचा आत्मविश्वास आणि सहभाग सुधारणे किंवा बळकट करणे, जोखीम व्यवस्थापन यंत्रणा आणि कॉर्पोरेट प्रशासन यांच्यातील संबंध वाढवणे, व्यावसायिक वातावरणातील कायमस्वरूपी बदलांना यशस्वीपणे प्रतिसाद देण्याची क्षमता आणि जोखीम व्यवस्थापनाबाबत मुक्त आणि सकारात्मक संस्कृतीचा विकास करणे. यामध्ये काय दिलं आहे की जे घटकांचे कार्यप्रदर्शन होते किंवा जोखमीशी संबंधित भिन्न मते असतात ती एकत्रित करायची, जेणेकरून जोखमीशी संबंधित कोणत्या प्रकारची की जोखीम कशी ओळखता आली पाहिजे किंवा त्याच्यावर मात कशी होईल, ती पूर्णपणे नष्ट कशी होईल यावर अनेकांचे भिन्न प्रकारचे मतं असतात. तर ते एकत्रित करून त्यावर आपण उपाययोजना शोधण्यास आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. घटकांचे कार्यप्रदर्शन असेल, व्यवस्थापन भागधारकांचा आत्मविश्वास आणि सहभाग सुधारणे, बळकट करणे. यामध्ये कसं व्यवस्थापन जे भागधारक आहेत किंवा कर्मचारी आहेत तर त्यांना संस्थेमध्ये त्यांचं एकत्रीकरण करायचं, त्यांचा आत्मविश्वास वाढायचा, त्यांना मोटिवेट करायचं, त्यांना प्रेरणा द्यायची, जेणेकरून कोणतीही जोखीम असेल, धोका येणारा असेल तर त्याद्वारे जर एकत्रीकरणामुळे त्याच्यावर योग्य प्रकारे मात करू शकतो किंवा त्यांची जी तीव्रता आहे ती कमी करू शकतो. जर एकत्रीकरण असेल तर
त्या धोक्याला सामोरे जाण्याची एक आत्मविश्वास निर्माण होत असतो, एक चांगलं मनोबल तयार होत असतं. त्यानंतर जोखीम व्यवस्थापन यंत्रणा आणि कॉर्पोरेट प्रशासन यांच्यातील संबंध वाढत आहेत. तर त्याच्यानुसार जे जोखीम व्यवस्थापन यंत्रणा कशासाठी असते की जेणेकरून ती जोखीम त्याचं योग्य मॅनेजमेंट करायचं, त्याची त्याबद्दल ती ओळखता आली पाहिजे, धोका कसा टाळायचा, त्याची अंमलबजावणी कशी करायची, अशी एक यंत्रणा आणि जे कॉर्पोरेट प्रशासन आहे त्यांच्यातील संबंध वाढवायचे, जेणेकरून ते एकमेकांना सहाय्य करतील, मदत करतील आणि त्याद्वारे आपण कोणत्याही जोखमीवर योग्य प्रकारे उपाययोजना करू शकतो किंवा त्याबद्दल तिच्याबद्दल योग्य ती सुधारणा करू शकतो किंवा ती पूर्णपणे नष्ट करण्याची आपल्यात ताकदही निर्माण होत असते. व्यावसायिक वातावरणातील कायमस्वरूपी बदलांना यशस्वीपणे प्रतिसाद देण्याची क्षमता आणि जोखीम व्यवस्थापनाबाबत मुक्त आणि सकारात्मक संस्कृतीचा विकास करणे हे आवश्यक आहे. कोणत्याही जे संस्था असेल, व्यवसाय असेल, त्यामध्ये बदल हे महत्त्वाचे असतात, जेणेकरून जर काळानुरूप त्याला बदलायला लागते. नवीन नवीन आयडियाज आपल्या व्यवसायात आणाव्या लागतात. तसेच नवीन नवीन प्रक्रिया होत असतात. नवीन प्रकारच्या योजना व्यवसायात संस्थेत येत असतात. तर त्यानुसार हे बदल तर यशस्वीपणे त्यांना प्रतिसाद देण्याची क्षमता असणे हे महत्त्वाचे आहे. आणि जोखीम व्यवस्थापनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कोणतीही जोखीम आली तर ती सकारात्मक दृष्टीने बघून तिच्यावर मात केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचे नकारात्मक परिणामांना सामोरं जाऊ शकणार नाही. आपण त्याला सकारात्मक पद्धतीने योग्य प्रकारे हँडल करू शकतो. पुढे आहे संसाधने. जोखीम व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी करताना कोणती संसाधने असतात? तर तुमची जोखीम व्यवस्थापन योजना अंमलात आणण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धती आणि साधने निवडणार आहात हे महत्त्वाचे नाही. एकूण अंमलबजावणी प्रक्रियेचे यश परिभाषित करणारे 3 मूलभूत क्रियाकलाप आहेत. तर यामध्ये ज्या पद्धती आहेत, साधने आहेत, ते महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही त्या अंमलबजावणी प्रक्रियेचे यश कशा प्रकारे मिळवता हे या 3 मूलभूत घटकांद्वारे क्रियाकल्पाद्वारे दाखवले आहे. पहिला आहे संसाधन संपादन, दुसरा आहे संसाधन प्रवाह, तिसरा आहे संसाधन समन्वय. अशा प्रकारचे 3 मूलभूत क्रियाकलाप आहेत संसाधनेमध्ये. पहिला आहे संसाधन संपादन. तुम्ही तुमच्या जोखीम व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यापूर्वी तुम्हाला खात्री असणे आवश्यक आहे की आवश्यक संसाधनाची योग्य मात्रा उपलब्ध आहे आणि वापरण्यासाठी तयार आहे. तुम्ही अनेक प्रकारचे संसाधने मिळवू शकता, उदाहरणार्थ क्रेडिटसह खरेदी करून, भाड्याने, भाडेपट्टीवर, उपकरार, सामायिक व्यवस्था, भागीदारी इत्यादी. जोखीम व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी सुरू करताना म्हणजे पहिल्यांदा बघितलं पाहिजे की तुमच्याकडे जे संसाधन आहे म्हणजे किंवा जे लागणार आहे ते आहे का, किंवा जेवढे आवश्यक आहे तेवढे आहे का. मग यासाठी संसाधन संपादन असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून जर आपल्या त्या आवश्यक संसाधनाची योग्य मात्रा असेल तर आपण कोणतेही कार्य करू शकतो, जेणेकरून ते किंवा त्या जोखीम व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जे आवश्यक संसाधन आहे त्याचा उपयोग करू शकतो. आवश्यक मात्रा योग्य उपलब्ध पाहिजे, जेवढे आपल्याला आवश्यक आहे तेवढी संसाधन असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण ते कशा प्रकारे पण यूज करू शकतो आणि ते वापरण्यासाठी पण करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी ते तयार असणे आवश्यक आहे. मग त्यामध्ये कोणत्या प्रकारे असतं तर की उदाहरणार्थ क्रेडिटसह तुम्ही खरेदी करू शकता किंवा भाडेपट्टीवर भाड्याने आणू शकता, उपकरार असतील, सामायिक व्यवस्था असतील किंवा भागीदारी पद्धतीने तुम्ही ते यूज करू शकता.
असे आहे संसाधन संपादनमध्ये. सेकंड आहे संसाधन प्रवाह. संसाधन प्रवाहामध्ये आपल्याला काय दिले बघता की संसाधनांचा प्रवाह व्यवस्थित करणे महत्त्वाचे आहे. यामागची मुख्य कल्पना ही आहे की आवश्यक त्यावेळी आवश्यकतेनुसार संसाधने योग्य स्तरावर उपलब्ध आहेत. म्हणून संसाधनाचा प्रवाह प्रमाण, स्थान आणि वेळ यानुसार व्यवस्थापित केला पाहिजे. जर संसाधनांचा वापर इष्टतम केला गेला तर जोखीम व्यवस्थापन प्रक्रियेतून इष्टतम उत्पादन मिळण्याची शक्यता असते. संसाधन प्रवाहामध्ये काय दिलं की संसाधन प्रवाह व्यवस्थापित करणे महत्त्वाचे असते, जेणेकरून ते योग्य प्रकारे मॅनेज केलं पाहिजे, व्यवस्थापन त्याचं केलं पाहिजे संसाधनांच्या प्रवाहाचं. जेणेकरून यामागची मुख्य कल्पना आहे की ते आवश्यकतेनुसार संसाधने योग्य स्तरावर उपलब्ध आहेत, जेणेकरून ज्यावेळी आपल्याला जे आवश्यक कोणतीही जोखीम आले तर त्या आवश्यक वेळी त्यांचा प्रवाह व्यवस्थापित करणे, त्यानुसार त्याची योग्य वापर करणे हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा पुढे अडचण येणार नाही. जेणेकरून ते योग्य स्तरावर उपलब्ध असतील तर त्या स्तरावर आपण त्याचा वापर करू शकतो. यासाठी त्या संसाधनांचा प्रवाह व्यवस्थापित करणे हे महत्त्वाचे आहे. आणि जर संसाधनाचा वापर इष्टतम केला गेला तर त्यामुळे काय होणार आहे की जी जोखीम व्यवस्थापन प्रक्रियेतून इष्टतम उत्पादन मिळण्याची यामध्ये जास्त शक्यता आहे. म्हणजे जर वापर इष्टतम केला तर त्यापासून मिळणार ते उत्पादन असेल किंवा ती जोखीम असेल तर ती जोखीम व्यवस्थापन प्रक्रियेतून ही इष्टतमच मिळणार आहे. पुढचा आहे संसाधन समन्वय. जेव्हा संसाधने प्राप्त केली जातात आणि योग्य प्रकारे वाटप केली जातात तेव्हा आता तुम्हाला संपूर्ण अंमलबजावणी प्रक्रियेत संसाधनाचा वापर समन्वयित करणे आवश्यक आहे. समन्वयासाठी तुम्हाला तपशीलवार ऑपरेशनल योजना विकसित करणे आणि ऑपरेशनचे दैनंदिन निरीक्षण करणे आवश्यक आहे. यामध्ये काय आहे की पहिलं काय आहे की संसाधन संपादन करायचं. म्हणजे कोणत्याही जोखीम व्यवस्थापन अंमलबजावणीसाठी तर संसाधन संपादन करायचं, त्यानंतर त्याचा योग्य प्रवाह लावायचं. त्याचं जे संसाधनाचा प्रवाह आहे तो योग्य प्रकारे व्यवस्थापित करायचा. त्यानंतर जे संसाधन समन्वय आहे त्याचं समन्वय साधायचा, जेणेकरून कोणतेही आपण अंमलबजावणी करत असतो तर त्याचा किंवा जी संसाधने आपल्याला प्राप्त झाली आहे त्याची अंमलबजावणी करत असतो किंवा त्याचा वापर करत असतो तर त्यांचं योग्य वाटप केलं गेलं पाहिजे, जेणेकरून कोणतीही अंमलबजावणी प्रक्रियेत त्या संसाधनाचा वापर हा समन्वयित होईल, जेणेकरून त्यांना ते समान वाटप केल्यानंतर त्याचा योग्य प्रकारे वापर केला जाईल हे करणे आवश्यक आहे. आणि तो समन्वय साधण्यासाठी किंवा त्या समन्वयासाठी तुम्हाला तपशीलवार ऑपरेशनल योजना विकसित करणे हे आवश्यक आहे. म्हणजे ज्या योग्य नुसार तपशील करून त्या योजना त्या विकसित करायच्या आणि ऑपरेशनचे दैनंदिन निरीक्षण करणे आवश्यक आहे. जे आपण अंमलबजावणीची प्रक्रिया करत असतो त्याचे निरीक्षण करणे हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्या ती जी प्रक्रिया आहे ती योग्य प्रकारे आहे की नाही, किंवा त्याचं आपल्याला पुढे कोणत्या प्रकारे फायदा होईल किंवा तोटा होणार आहे, ती अंमलबजावणी योग्य प्रकारे होती का नाही हे जर निरीक्षण केलं तर आपल्याला जास्तीत जास्त त्यानुसार आपल्याला ते कळू शकतं, जेणेकरून आपण योग्य प्रकारे चाललो आहोत हे याचा आपल्याला अंदाज येईल. हे आपण 3 जे क्रियाकलाप आहेत, 3 मूलभूत क्रियाकलाप जोखीम व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जे आवश्यक संसाधने आहेत ते आपण बघितले. पहिलं होतं की संसाधन संपादन, दुसरा आहे संसाधन प्रवाह, तिसरा आहे संसाधन समन्वय.
त्यानंतर आहे की परिणामावर अहवाल देणे. परिणामांवर अहवाल देणे. काही प्रकल्प अहवालामध्ये जोखीम व्यवस्थापन क्रियाकलापांचे परिणाम जोडणे ही प्रभावी प्रकल्प अंमलबजावणीची एक सामान्य पद्धत आहे, जेणेकरून प्रकल्प किती कार्यक्षमतेने पार पाडला गेलेला आहे आणि जोखीम व्यवस्थापन योजना योग्यरित्या अंमलात आणली गेली आहे की नाही यावर निर्णय घेताना ते विचारात घेतले जाऊ शकतात. यामध्ये जे परिणाम होणार आहे त्याचा अहवाल देणे महत्त्वाचे असते, जेणेकरून आपण जी अंमलबजावणी आहे ती योग्य प्रकारे झाली की नाही किंवा योग्य प्रकारे होतं आहे की नाही हे बघणे, याचे निरीक्षण करणे हे आवश्यक आहे. ते जेणेकरून आपण प्रकल्प किती कार्यक्षमतेने केलेला आहे किंवा त्या जोखीमवर आपण कोणत्या प्रकारची अंमलबजावणी प्रक्रिया केलेली आहे हे आपल्याला दिसून येणार आहे. तसेच जोखीम व्यवस्थापन योजना योग्य प्रकारे अंमलात आणली गेली की नाही यावर पण विचार करू शकतो किंवा जे निर्णय त्यावर घेणार आहे त्याचा पण विचार करणे हे आवश्यक आहे, जेणेकरून त्या निर्णयाचा आपल्यावर संस्थेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो की नकारात्मक होऊ शकतो हे आपल्याला दिसून येणार आहे. टीम रिपोर्ट्समध्ये जोखीम व्यवस्थापन परिणामांसाठी समर्पित एक स्वतंत्र विभाग असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये कोणते धोके ओळखले गेले आहेत, कोणत्या संधीचा फायदा घेतला आहे आणि हे सर्व कसे व्यवस्थापित केले गेलेले आहे हे बघणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून एक स्वतंत्र विभाग असला पाहिजे की जे जोखीम व्यवस्थापन जे परिणाम होणार आहेत योजनांचे किंवा अंमलबजावणीचे परिणाम होणार आहे ते योग्य प्रकारे आपल्याला निरीक्षित करता येतील किंवा बघता येतील, ज्यामध्ये कोणते धोके ओळखले आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या जोखीम व्यवस्थापनामध्ये पहिल्यांदा ती जोखीम किंवा जो धोका आहे तो ओळखणे हे महत्त्वाचे असते आणि तो कोणते धोके ओळखले गेलेले आहेत हे आपण यामध्ये पण बघितलं जातं. कोणत्या संधीचा फायदा घेतलेला आहे, म्हणजे कोणती सकारात्मक संधी आली असेल तर तिचा फायदा घेतलेला आहे तो कशा प्रकारे घेतलेला आहे हे पण यामध्ये दिसून येतं, ज्यामध्ये आणि हे सर्व कसे व्यवस्थापित केलेलं आहे, म्हणजे धोका कसा ओळखता आला पाहिजे किंवा त्या संधीचा फायदा कसा घेतला पाहिजे हे व्यवस्थापित यामध्ये केले गेलेले आहे. जोखीम नोंदणी दस्तऐवज ओळखल्या गेलेल्या जोखीम आणि कमी करण्याच्या पद्धतीवरील माहितीचा प्राथमिक स्रोत म्हणून वापरला जातो. जर कोणताही धोका ओळखला गेला नाही आणि व्यवस्थापित केला गेला नाही तर टीम रिपोर्टमध्ये एक योग्य रेकॉर्ड तयार केला गेला पाहिजे. यामध्ये काय आहे की जोखीम नोंदणी व्यवस्थापन म्हणजे एखादी जोखीम आपल्याला आली तर त्याचं नोंद झाली पाहिजे की कोणत्या प्रकारची जोखीम आहे, ही जोखीम आपल्या संस्थेमध्ये आलेली आहे. मग त्याचे दस्तऐवज कागदपत्रे असतील तर ते तयार केले पाहिजे. त्यानुसार ओळखल्या गेलेल्या जोखीम आणि कमी करण्याच्या पद्धतीवर ती जोखीम कमी कशी केली ही पद्धत ह्या माहितीचा प्राथमिक स्रोत म्हणून वापरला गेला पाहिजे. आणि जर कोणता धोका ओळखता गेला नाही, म्हणजे एखादा धोका आपल्याला आला संस्थेला आणि तो आपल्याला ओळखता आला नाही तर तो काय तर आणि व्यवस्थापित केला गेला नाही तर त्याचे पण रेकॉर्ड किंवा तो म्हणजे धोका आला त्याचं योग्य ओळखता आला, ओळखल्यानंतर त्याचं योग्य व्यवस्थापन झालं नाही तर तरी पण त्याचे टीम रिपोर्टमध्ये योग्य रेकॉर्ड तयार गेले पाहिजे, जेणेकरून आपण भविष्यात कोणताही धोका आला किंवा कोणताही आपल्याला जोखीम आली तर त्यावर आपण ती ओळखू शकतो किंवा त्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करू शकतो. जे आपल्याकडून चुका झालेल्या आहेत त्यामध्ये आपण दुरुस्ती करू शकतो. जोखीम व्यवस्थापन योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेदरम्यान योजना चालू आणि कार्यक्षम राहते याची खात्री करणे खूप महत्त्वाचे आहे. अंमलबजावणी प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना योजना व्यवहार आणि प्रभावी जोखीम कमी करण्याच्या क्रियाकलाप प्रदान करते का हे शोधण्यात नियमित पुनरावलोकने मदत करत असतात.
यामध्ये काय आहे की जोखीम व्यवस्थापनाची अंमलबजावणी दरम्यान योजना चालू आहे किंवा जी कार्यक्षम आहे याची खात्री करणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून ज्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे ती अंमलबजावणी होत आहे की नाही किंवा ती कार्यक्षम आहे की नाही, योग्य आहे की नाही, ती त्याचा परिणाम हा होतोय की नाही हे बघणे आपल्याला आणि याची खात्री करणे खूप आवश्यक आहे. अंमलबजावणी प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी जबाबदार असलेले जे व्यक्ती आहेत किंवा ज्या योजना आहेत आणि त्यांची प्रभावी म्हणजे जोखीम कमी करण्यासाठी जी क्रिया चालली आहे हे शोधणे पण महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते पुनरावलोकनासाठी मदत करू शकतात, जेणेकरून जे परिणाम आहेत त्याचे परिणामांचा रिव्ह्यू आपण घेऊ शकतो. जोखीम व्यवस्थापन उपक्रम करण्यासाठी उपलब्ध असलेली सर्व साधने ही प्रेरक असतील जी तुम्हाला अंमलबजावणी प्रक्रियेच्या व्याप्तीवर निर्णय देऊ शकतात. प्रक्रियेतील संसाधने तुम्ही ज्या प्रकारे मिळवता आणि वापरता, समन्वयित करता ते तुमच्या संसाधन, लोक, वित्त, वेळ, इमारती, तंत्रज्ञान इतरांचा समावेश होत असतो, जेणेकरून जे आपण संसाधने वापरलेले आहेत अंमलबजावणी करताना त्याचा पण यामध्ये समावेश होत असतो, जेणेकरून त्यांचं जे प्रक्रिया आहे त्यांची व्याप्ती आहे त्या व्याप्तींवर निर्णय घेणे किंवा अंमलबजावणीच्या प्रक्रियेच्या व्याप्तींवर निर्णय घेणे हे आवश्यक असतं. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जोखमीला प्रतिसाद देताना बदलत्या परिस्थिती विचारात घेण्यासाठी जोखीम ओळखणे आवश्यक आहे. म्हणून जोखीम व्यवस्थापन योजनेने देखभालीसाठी कोणते लोक जबाबदार आहेत हे स्पष्टपणे ओळखले पाहिजे. जोखीम व्यवस्थापन प्रक्रियेची अंमलबजावणी किंवा ते जोखीम व्यवस्थापनेची ती अंमलबजावणी आहे ती प्रक्रियेदरम्यान जोखमीला प्रतिसाद देताना बदलत्या म्हणजे एखाद्या जोखमीला आपण प्रतिसाद देत असतो तर ती बदलत असणारी म्हणजे कमी होत असणारी किंवा जास्त होऊ शकते, तर त्यामध्ये ती परिस्थिती पण विचारात घेणे आवश्यक आहे, जेणेकरून ती विचारात घेतली तर जोखीम ओळखणे हे महत्त्वाचे होईल, जेणेकरून जर ती परिस्थिती आपण विचारात घेतली तर त्यानुसार जोखीम ओळखणे म्हणजे कोणत्या प्रकारची ती जोखीम आहे हे पण ओळखणे महत्त्वाचे आहे, आवश्यक आहे. म्हणून जोखीम व्यवस्थापन योजनेने देखभालीसाठी म्हणजे जोखीम व्यवस्थापन जी योजना आहे ती जे अंमलबजावणी प्रक्रिया करत असते त्या देखभालीसाठी कोणते लोक जबाबदार आहेत हे स्पष्टपणे ओळखता आले पाहिजे की कोणते लोक यासाठी जबाबदार आहेत. पुढचा पॉईंट आहे परिणाम पुनरावलोकन. पुनरावलोकन हा जोखीम व्यवस्थापन प्रक्रियेचा नियोजित भाग असावा आणि त्यात नियमित तपासणी किंवा पाळत ठेवणे समाविष्ट असावे, जेणेकरून जे आपण जोखीम व्यवस्थापन प्रक्रियेचे जे पुनरावलोकन आहे हे आपण त्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे, त्याचे निरीक्षण करणे हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते आपल्याला जोखीम व्यवस्थापन प्रक्रिया योजनेमध्ये किंवा त्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये किंवा त्याचा रिव्ह्यू देताना त्याचा उपयोग होणार आहे, त्या तपासणीचा आणि त्याचे निरीक्षण करण्याचा. परिणाम रेकॉर्ड केले जावेत आणि योग्य म्हणून बाहेरून आणि अंतर्गत अहवाल द्यावा. परिणाम हे फर्मच्या जोखीम व्यवस्थापन फ्रेमवर्कचे पुनरावलोकन आणि सतत सुधारणा करण्यासाठी इनपुट देखील असले पाहिजेत. यामध्ये काय केलं जातं की परिणाम रेकॉर्ड केले जावेत म्हणजे जेणेकरून जे परिणाम होत आहेत जोखीम व्यवस्थापनाचे जोखीमचे ते परिणाम रेकॉर्ड केले जावेत आणि योग्य म्हणून बाहेरून आणि अंतर्गत अहवाल देणे त्याचा आवश्यक आहे. परिणाम असतील किंवा जे फर्मच्या जोखीम व्यवस्थापन फर्मचे पुनरावलोकन आणि त्यामध्ये जी सतत सुधारणा होत आहे ती करण्यासाठी इनपुट देखील असले पाहिजे, जेणेकरून जे आपण जे पुनरावलोकन करणार आहोत किंवा
ज्या जोखीममध्ये आपण सतत जोखीम व्यवस्थापनामध्ये सतत आपण सुधारणा करणार आहोत, तर ते करण्यासाठी इनपुट देखील आपल्याकडे असले पाहिजे. फर्मच्या देखरेख आणि पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये खालील उद्देशांसाठी जोखीम व्यवस्थापन प्रक्रियेच्या सर्व पैलूंचा समावेश होत असतो. त्यामध्ये काय आहे की डिझाईन आणि ऑपरेशन दोन्हीमध्ये नियंत्रणे प्रभावी आणि कार्यक्षम आहेत याची खात्री करणे, जोखीम मूल्यांकन सुधारण्यासाठी अधिक माहिती मिळवणे. यामध्ये काय आहे की प्रभावी जे आपण जोखीम मूल्यांकनासाठी किंवा जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी जे डिझाईन किंवा ऑपरेशन असते, तर ते नियंत्रणे कशी प्रभावी असावीत आणि कार्यक्षम असावीत याची खात्री करणे हे महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण त्याद्वारे चांगले जोखमीचे मूल्यांकन करू शकतो. जोखीम मूल्यांकन सुधारण्यासाठी अधिक माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे. जर आपल्याकडे अधिक माहिती असेल किंवा त्यांच्या प्रकारे जी तपासणी केलेली आहे किंवा त्यांचा रेकॉर्ड ठेवलेला आहे, तर त्यामधून आपल्याला अधिक माहिती मिळू शकते किंवा त्यास अधिक माहिती मिळवल्यानंतर जोखीम व्यवस्थापन किंवा जोखीम मूल्यांकन करणे हे आपल्याला सोपे जाणार आहे. जवळपास चुकणे, बदल, ट्रेंड, यश आणि अपयश यासह जोखीम घटनांचे विश्लेषण आणि धडे शिकणे हे महत्त्वाचं आहे. पुढे आहे की जोखीम निकष आणि जोखमीमधील बदलासह बाह्य आणि अंतर्गत संदर्भातील बदल शोधणे, ज्यासाठी जोखीम उपचार आणि प्राधान्यक्रमाची पुनरावृत्ती आवश्यक असते. उदयोन्मुख धोके ओळखणे, जे धोके आहेत ते ओळखणे पण महत्त्वाचे आहे. जोखीम घटनांचे विश्लेषण करणे, त्यांचे धडे शिकणे हे महत्त्वाचे आहे. जे बदल होतात किंवा जे यश अपयश होतं हे पण बघणे महत्त्वाचे आहे. त्याच अंतर्गत बदल असतील किंवा बाहेरगत बदल असतील तर ते शोधायचे, किंवा मग जे जोखीम उपचार आहेत, प्राधान्यक्रमाची जी पुनरावृत्ती आहे ती आवश्यक असू शकते. पुनरावलोकन फर्मच्या जोखीम रजिस्टरमध्ये ओळखल्या गेलेल्या जोखमींचे नियमितपणे पुनरावलोकन करा. जोखमीची स्थिती बदलणाऱ्या कोणत्याही कृती किंवा घटनांचे दस्तऐवजीकरण करा. यामध्ये काय आहे की जोखीम रजिस्टरमध्ये ज्या जोखीम ओळखल्या गेलेल्या आहेत त्यांचे नियमित पुनरावलोकन करणे हे आवश्यक आहे किंवा ते करायला सांगितलं आहे. जोखमीची स्थिती बदलणाऱ्या कोणत्याही कृती किंवा घटनांचे दस्तऐवज गोळा करणे, ते दस्तऐवज तयार करणे हे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, नियंत्रणामधील सुधारणांच्या परिणामी जोखीम मूल्यमापनात बदल, कार्यक्रमाच्या वेळी नियंत्रण भंग आणि जवळचकने लॉक केले पाहिजे. एक नवीन धोका ओळखला गेला आहे. दुसरा आहे भागीदारांनी नियमितपणे जोखीम नोंदणीचे पुनरावलोकन केले पाहिजे, जसे की मासिक भागीदारांच्या बैठकीत कोणतीही उपचारात्मक कारवाई त्वरित करणे आवश्यक आहे की नाही हे निर्धार करण्यासाठी. अशा प्रकारे मग योग्य प्रकारे जोखीम व्यवस्थापनाचे पुनरावलोकन करणे हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून किंवा त्याची नोंदणी करणे हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण ती जोखीम योग्य प्रकारे हँडल करू शकतो, तिचं योग्य प्रकारे पुनरावलोकन करू शकतो. त्याची अंमलबजावणी प्रक्रिया योग्य प्रकारे झाली तर आपण त्या जोखमीपासून संरक्षण आपल्याला प्राप्त होऊ शकते. मग त्यासाठी आपण परिणामांचे पुनरावलोकन म्हणजे कोणत्या प्रकारे त्याचे दस्तऐवज तयार करणे किंवा रेकॉर्ड ठेवणे हे पण महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला जी जोखीम येणार आहे, धोका आहे ती ओळखता आला पाहिजे आणि त्याच्यावर योग्य प्रकारे आपण त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, तो टाळता आला पाहिजे.
अशा प्रकारे आपण परिणाम पुनरावलोकन हा पॉईंट बघितला. त्यानंतर पहिला आपण बघितलं होतं जोखीम व्यवस्थापन योजनेची अंमलबजावणी, रिस्क इम्प्लिमेंटेशन. त्यानंतर आपण परिणाम पुनरावलोकन रिव्ह्यू ऑफ रिझल्ट हे आपण पॉईंट हे 2 पॉईंट सिलेबसमधले आपण फर्स्ट टॉपिकमधले हे 2 पॉईंट स्टडी केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात. सो थँक्स ऑल ऑफ यू. आणि सर्वांनी प्रेझेंटीसाठी कमेंट्स बॉक्समध्ये आपले पूर्ण नाव लिहायचे आहे. थँक्यू.